एक महत्त्वाची बातमी पाहतोय। राजकीय कोटातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत विलीनीकरणावर चर्चा झालेली आहे। विलीनीकरणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची पदाधिकाऱ्यांनी विनंती केली आहे। स्थानिक पातळीवर काम करताना विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून अडचण होत असल्याचं पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। विलीनीकरणाबाबत शरद पवार निर्णय घेतील तो मान्य असं पदाधिकारी यांचं म्हणणं आहे। मात्र विलीनीकरणाबाबत स्पष्टता द्यावी अशी सुद्धा पदाधिकाऱ्यांची विनंती आहे। बैठकीला अनेक आमदार आणि खासदार गैरहजर राहिल्याचं सुद्धा चित्र आहे। अमोल कोल्हे, अमर काळे, रोहित पवार, रोहित पाटील, नारायण पाटील, राजू खरे हे गैरहजर होते। शरद पवार, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील बैठकीला उपस्थित होते। या संदर्भात अधिकचे अपडेट्स देत आहेत आमचे प्रतिनिधी संदीप राजगुळकर। तर संदीप, आत्ताच राष्ट्रवादीच्या बैठकीत विलीनीकरणावर चर्चा झाल्याचं कळतंय, काय अधिकची माहिती? जवळपास 2 ते 2.5 तास ही बैठक चालली आदिती वायबी चव्हाण सेंटरमध्ये। आणि शरद पवार हे काही वेळापूर्वीच आता ही बैठक संपूर्ण वायबीमधून बाहेर पडलेले आहेत। प्रामुख्यानं पाहायला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी माजी आमदार पदाधिकारी या सगळ्यांना या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलेलं होतं आणि सगळे नेते उपस्थित होते। पण काही नेते हे उपस्थित नव्हते, ज्यामध्ये रोहित पवार, त्यांच्या पक्षाचे आमदार रोहित पाटील असतील, डॉक्टर अमोल कोल्हे, त्याचबरोबर खासदार भगरे असे अनेक नेते आजच्या बैठकीला उपस्थित नव्हते। मात्र काही नेत्यांच्या उपस्थितीत जी काही बैठक झाली आहे त्यामध्ये दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाबाबत देखील चर्चा झाल्याची माहिती आपल्याला सूत्रांकडून समजते। विलीनीकरणाबाबत भूमिका स्पष्ट करा असं थेट त्या बैठकीमध्ये शरद पवार यांनी काही नेत्यांना सांगितलं आणि मग काही नेत्यांनी त्यामध्ये विलीनीकरणाबाबत स्थानिक पातळीवर काम करताना अडचण होते, ज्या काही समस्या होत्या त्याबाबतच्या ज्या भूमिका होत्या त्या देखील मांडलेल्या आहेत। आणि त्यामुळे शरद पवारांनी या सगळ्या नेत्यांचं जे म्हणणं आहे ते ऐकून घेतलं। प्रामुख्यानं पाहायला गेलं तटकरे आणि पटेल या दोन्ही नेत्यांची त्या राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेली नाराजी किंवा त्यांच्याबद्दलचा जो सूर आहे त्या सगळ्याबाबतची देखील चर्चा आजच्या या बैठकीमध्ये झाली असल्याची शक्यता वर्तवली जाते। मी थेट दृश्य दाखवतोय, ज्या ठिकाणी थोड्याच वेळात पत्रकार परिषद किंबहुना बाईट होऊ शकतो। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते येऊन माध्यमांना संबोधित करू शकतात। शरद पवार हे इथून निघालेले आहेत, मात्र सुप्रिया सुळे, जयंत पाटील असतील, त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे असतील, हे सगळे नेते या बैठकीला उपस्थित होते। त्यामुळे 2.5 तास जवळपास विचारमंथन जे आहे ते पक्षाच्या संपूर्ण पुढच्या वाटचालीवर आणि विलीनीकरणाबाबत जे आहे ते झालेलं आहे। शरद पवारांनी सगळ्यांच्या या गोष्टी ऐकून देखील घेतल्या आहेत। त्यामुळं पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्याला समजू शकेल नेमकं पक्ष याबाबत काय निर्णय घेतो। मात्र जे नेते आलेले नव्हते, मग त्यामध्ये आमदार असतील, खासदार असतील, त्यांनी व्यक्तिगत कारणं असल्यामुळे पक्षाकडे कळवलं होतं असं काही नेत्यांचं म्हणणं आहे की आजच्या बैठकीला आपण येऊ शकत नाही। जसं की रोहित पवार हे पुण्यातल्या सिंचन भवनमध्ये जलसंपदा अधिकाऱ्यांची भेट घेणार होते, किंवा डॉक्टर अमोल कोल्हे यांनी त्यांच्या मालिकेचं शूटिंग हे वेळेत संपवायचं असल्यामुळे त्यांना ती येऊ शकले नाहीत। अशी जी व्यक्तिगत त्यांची कारणं किंवा सामाजिक कारणं आहेत ती त्यांनी वरिष्ठांपर्यंत पोहोचवली होती असं देखील समजते। आणि आपण ही थेट दृश्य पाहतोय, जितेंद्र आव्हाड या बैठकीमधून बाहेर आलेले आहेत। आदिती, कदाचित जितेंद्र आव्हाड हेच या पत्रकार परिषदेला संबोधित करू शकतात आणि शशिकांत शिंदे असतील, त्याचबरोबर जयंत पाटील असतील, हे सगळे वरिष्ठ नेते जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसचे ते या बैठकीला उपस्थित होते। त्यामुळं आता बघावं लागेल माध्यमांच्या बाईटमधून नेमकं काय प्रतिक्रिया समोर येते ते। आदिती जी धन्यवाद संदीप दिलेल्या या माहितीबद्दल। वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू। तर आपण पाहतोय शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत विलीनीकरणावर चर्चा झाल्याचं कळतंय। विलीनीकरणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची पदाधिकाऱ्यांनी विनंती केली आहे। स्थानिक पातळीवर काम करताना विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून अडचण होत असल्याचं पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। विलीनीकरणाबाबत शरद पवार निर्णय घेतील तो मान्य आहे असं पदाधिकारी यांचं म्हणणं आहे। मात्र विलीनीकरणाबाबत स्पष्टता द्यावी अशी पदाधिकाऱ्यांनी विनंतीही केली आहे। बैठकीला अनेक आमदार आणि खासदार गैरहजर राहिल्याचं सुद्धा चित्र आहे।